36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. मनुमानसी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीनं आयोजित नवदुर्गा पुरस्कार 2025 हा उत्साहपूर्ण वातावरणामध्ये पार पडलाय. हिरावाडी रोड पंचवटी येथील दीपलक्ष्मी मंगल कार्यालयामध्ये हा सोहळा मोठ्या संख्येने महिलांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालाय. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादासजी खैरे, डॉक्टर शेफाली भुजबळ, सौ शीलावंती त्रिभुवने उपस्थित होत्या. विशेष सहकार्य मंजू जाखाडी, धनश्री गायधणी आणि सोनाली थोरात यांचे लाभले. तर देवी पूजन आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. या पुरस्कारासाठी निवडलेल्या 9 विशेष नवदुर्गांमध्ये दीपाली नागापुरे, मनोरमा पाटील, निशिगंधा पाटील, हर्षदा सोनवणे, यमुना लिंगायत, अश्विनी पुरी, स्वाती सावंत, रंजना चंद्रमोरे आणि कविता गायखे यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलंय. याशिवाय विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या तब्बल 64 महिलांना नवदुर्गा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. स्त्री शक्तीचा सन्मान करणे हा आमचा उद्देश आहे. प्रत्येक महिलेला तिच्या कार्यासाठी ओळख मिळावी यासाठीच हा उपक्रम राबवलेला आहे, असं मत मेघा शिंपी यांनी व्यक्त केलंय. इतक्या मोठ्या प्रमाणावर महिलांचा गौरव होताना पाहणं ही खरोखरच आमच्या मनुमानसी संस्थेसाठी अभिमानाची बाब आहे, असं मत ॲडव्होकेट विनया नागरे यांनी व्यक्त केलंय. आमच्या कार्याची दखल घेतली गेली याचा आनंद आहे. हा पुरस्कार आमच्या पुढील वाटचालीसाठी ऊर्जा देणारा आहे. खरोखर नवदुर्गा पुरस्कार मिळणे म्हणजे आयुष्यातील खास क्षण आहे. हा गौरव आम्हा सर्वांसाठी प्रोत्साहन देणारा आहे आणि पुढेही समाजासाठी आम्ही अधिक जोमानं काम करू. त्यामुळे हा सन्मान आमच्यासाठी प्रेरणादायी आहे, असं मत पुरस्कार विजेत्यांनी व्यक्त केलंय. या कार्यक्रमाला मेघा राजेश शिंपी, रुपाली कोठुळे, कविता बावस्कर, मीरा आवारे, रामभाऊ आवारे, शरद पवार, नाना पवार, ॲडव्होकेट विनया नागरे यांचं मोलाचं सहकार्य लाभलंय. सूत्रसंचालन मयुरी शुक्ला यांनी केलंय, तर आभार प्रदर्शन सौ मेघा शिंपी यांनी केलंय. तर कार्यक्रमाची सांगता ही राष्ट्रगीताने करण्यात आली आहे. आज मनुमानसी या सेवाभावी संस्थेच्या तर्फे आमच्या शिंपेताई असतील, जाकडेताई असतील व इतर त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी जो इथं महिलांचा नवदुर्गा पुरस्काराचं आयोजन केलं होतं, त्याच्यामध्ये आज प्रमुख पाहुणे म्हणून मला त्यांनी बोलवलं, त्याबद्दल त्यांचे प्रथमतः खूप खूप धन्यवाद. व सर्व जेवढ्या नवदुर्गांना आज इथे पुरस्कार देण्यात आला, जवळपास 64 नवदुर्गांना इथे सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून पुरस्कार करण्यात आलेला आहे. आणि ह्या संस्थेच्या माध्यमातून शिंपेताई असतील, इतर त्यांच्या सर्व सहकारी हे वर्षभर विविध कार्यक्रम करत असतात. त्यानिमित्ताने त्यांचं सर्व नागरिकांमध्ये, महिलांमध्ये चांगलं कार्य इथे दिसून येतं आहे. कारण की आज इथे मी बघितलं 100-200 महिला या स्वयंस्फूर्तीने तिथे आलेल्या होत्या. आजच्या राजकीय जीवनामध्ये आम्ही काम करत असताना एवढ्या महिला जमवायचं हे सोपं काम नसतं, पण आज ताईंनी ते सर्व करून आणि सर्व महिला आल्या. सर्व महिलांना नवदुर्गा पुरस्कार मिळाला. त्यांना सगळ्यांना शुभेच्छा व येणाऱ्या दसरा व नवरात्रीच्या सर्व नाशिककरांना पण खूप खूप शुभेच्छा. आता मी माझ्या भाषणामध्ये जसं सांगितलं की एक नारी सप्पे भारी, तर एवढंच मी सांगेल की जी स्त्री जी लक्ष्मी होऊ शकते, दुर्गा होऊ शकते, काली होऊ शकते, ती सरस्वती पण होऊ शकते. तर महिलांचं हे रूप, हे नवदुर्गेचं रूप हे सर्वांनी जाणलं पाहिजे. आज जे काही महिलांवर किंवा कुठे जे काही मुलींवर जे अत्याचार होता त्यालाही कुठेतरी आळा घातला पाहिजे. याच्यासाठी सर्व महिलांनी, मुलींनी सक्षम होण्याची गरज आहे. याच्यासाठी आमच्यासारख्या राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील पुढाकार घेतला पाहिजे. आणि सर्व माझं तर म्हणणं आहे की स्वतःहून सर्व महिला व युवती यांनी सक्षम बनलं पाहिजे. नमस्कार, मी शीला कैलास त्रिभुवने उर्फ माई. आज जो आपण ह्या कार्यक्रमामध्ये आलो, मनुमानसी सेवाभावी संस्था याच्या संचालिका आमच्या मेघाताई यांनी प्रत्येक वेळेला त्यांच्या कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमातून त्या महिलांचा नेहमी
सन्मानच करतात आणि अशा महिलांचा सन्मान करतात की खरंच त्या महिलेनी तिच्या हातातून खूप छान असं सगळं घर सांभाळून काम केलेलं असतं. आणि मेघाताईंचं नुसतं इतकंच काम नाही आहे, तर खेड्यापाड्यात जाऊन गोरगरीब मुलांपर्यंत, शाळेपर्यंत, आश्रमांपर्यंत पोचून ताईंचं काम आहे आणि ताईच्या कामाला माझा सलाम आहे. आणि ताईने आज जो 51 महिलांना पुरस्कार दिलेला आहे, ज्या 51 महिला ज्या आपल्या नाशिकमधून, महाराष्ट्रामधून ज्या इथं पोचल्यात, त्या सगळ्या महिलांचा सत्कार आमच्या ताईंनी केला. आणि त्या प्रत्येक महिलेला आत्तापासून जो पुरस्कार घेतल्यावर जी भरारी घेणार आहे ते म्हणजे काही विचारायचंच नाही. आणि इतका सुंदर असा कार्यक्रम पार पाडला या ताईंनी. ताईंचं खूप खूप अभिनंदन. मनू मानसी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था या संस्थेकडून जो नवदुर्गा पुरस्कार झालेला आहे, तो आम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 9 विशेष नवदुर्गा विविध क्षेत्रातील नवदुर्गा निवडलेल्या आहेत आणि 51 नवदुर्गांना पुरस्कार द्यायचा होता. तर 51 म्हणता 64 झाल्या आणि पार आत्तापर्यंत आम्हाला ते नॉमिनी येत होते, तर आम्ही ते काही रिजेक्ट केले. कारण एवढ्याही नवदुर्गा, महाराष्ट्रात खूप साऱ्या नवदुर्गा आहेत. गृहिणी म्हणजे एक नवदुर्गाच असते, तर प्रत्येक क्षेत्रात कार्य करणारी ही महिला नवदुर्गाच असते. पण प्रत्येक नवदुर्गेला आम्ही हा पुरस्कार देऊ शकतो असे नाही, तर आम्ही याच्यामध्ये सगळ्यांची निवड केलेली आहे आणि त्यानुसार त्यांना ट्रॉफी, सर्टिफिकेट आणि शॉल, श्रीफळ हे देऊन आम्ही त्यांना सन्मानित केलेलं आहे. तर आम्ही जे म्हणतात ना, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. जशी दुर्गेमध्ये एक शक्ती असते, तशी प्रत्येक गृहिणीमध्ये, प्रत्येक महिलेमध्ये ती शक्ती असते. का तर ती तिचं घर सांभाळून, पूर्णपणे घर सांभाळून, परिवार सांभाळून, नोकरी सांभाळून हे सर्व कार्य करत असते आणि समाजात तिचं नाव कमवत असते. तर ती दुर्गेसारखी दुर्गा तर नाही होऊ शकत, पण आजची दुर्गा नक्कीच होऊ शकते, एवढेच मी सांगू शकते. तर सगळ्या महिलांना मनू मानसी संस्थेकडनं मानाचा मुजरा आणि सगळ्या पुरस्कारार्थी महिलांचा अभिनंदन आणि धन्यवाद. मी ॲडव्होकेट विनय अमित नागरे, मनू मानसी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेची कायदेशीर सल्लागार आहे. मनू मानसी संस्थेचं नाव पूर्ण नाशिकमध्येच नाही तर पूर्ण महाराष्ट्रात पोहोचलेलं आहे आणि त्यामुळे आम्हाला आज जे नवदुर्गा पुरस्कार आम्ही घेतला, त्या पुरस्कारातील पूर्ण महाराष्ट्रातून नवदुर्गा आलेल्या आहेत आणि सगळ्या ज्या नवदुर्गांचा आम्ही जो पुरस्कार दिला त्याबद्दल आणि त्या नवदुर्गांना आमच्याकडनं अभिनंदन आहे. आणि प्रत्येक स्त्री ही प्रत्येक कार्यात अग्रेसर असते आणि ही सतत ती कार्य करत असते. हा सन्मान स्त्रीचा सन्मान आहे आणि तो सन्मान दिल्यानंतर तिच्या कार्याला नवीन भरारी मिळते. म्हणून आम्ही दरवर्षी हा पुरस्कार घेत असतो. आमची संस्था विविध क्षेत्रात कार्य करत असते. सन्मान करणं म्हणजे त्याच्या कार्याला भरारी देणं हा एकच आमचा उद्देश आहे आणि म्हणून आज आम्ही नवरात्राच्या निमित्ताने आम्ही हा पुरस्कार घेतलेला आहे. धन्यवाद. नमस्कार, मी धनश्री राजेंद्र गायधनी. मला इथे प्रमुख उपस्थितीमध्ये अतिथी म्हणून बोलवलं, त्याबद्दल मेघाताईंची खूप आभारी आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मेघाताईंचं कार्य खूपच सुंदर आहे. आजपर्यंत त्यांनी असे नवदुर्गा पुरस्कार भरपूर दिलेले आहेत. त्यात विशेष म्हणजे मेघाताई सर्व आदिवासी पाड्यांवर जाऊन वगैरे लहान मुलांना कपडे देणे, फराळाचं वाटप. आता नेक्स्ट प्रोग्राम हा त्यांचा दिवाळीचा आहेच आणि आत्तापर्यंत त्यांनी वृद्धाश्रम वगैरे सगळ्या ठिकाणी मेघाताईंनी खूप खूप सहकार्य केलं आहे आणि त्यांचं खूप म्हणजे एक नावलौकिक पण खूप सुंदर आहे आणि मेघाताईंनी आयुष्यभर असंच छान छान काम करावं. आम्ही पण सर्वजण त्यांना असंच खूप सहकार्य करू. धन्यवाद मेघाताई, त्यांच्या कार्याला खरंच सलाम. हॅलो, नमस्कार, मी सौ योगिता मोहन बागुल. मी एक स्टाफ नर्स आहे, तोरणे हॉस्पिटलमध्ये स्टाफ आहे. डॉक्टर उमेश तोरणे ENT सर्जन यांच्याकडे जॉब करते. आणि मनू मानसीच्या मेघाताई शिंपी यांनी जो आज मला नवदुर्गा पुरस्कार दिला त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी. धन्यवाद, थँक्यू. मी छाया सुभाष वाणी. मी सर्वात प्रथम मनू मानसी महिला बहुउद्देशीय सेवा संस्था नाशिक यांचे मेघा शिंपी या ताईंचे सर्वात आधी आभार मानते, कारण त्यांनी खूपच छान छान प्रोग्राम करत असतात. त्यांचे आभार मानायचे कारण असे की ते प्रत्येक महिलांचं सहकार्य घेऊन आणि सर्वांचं कामाची दखल घेऊन पूर्ण महाराष्ट्रभर, पूर्ण भारतामध्ये प्रत्येक महिलाचे माहिती घेऊन यांनी महाराष्ट्रातून एकूण 51 महिलांना पुरस्कार दिला आहे.
तर त्यामध्ये 51पेक्षा त्यांच्या जास्त झाल्यामुळे त्यांनी जास्तही 64 महिलांना पुरस्कार दिला आहे. कारण त्या इतकं सोपं कार्य नाही हे करणं. लेडीज सगळं घर बघून, एवढं घर सांभाळून आणि आपल्या प्रत्येक महिला काय करते याची दखल घेणं या आत्ताच्या काळात तरी खूप अवघड आहे. तरी पण ह्या ताई त्यांचं स्वतःचं घर सांभाळून आपल्या ही लक्ष देऊन आपल्या सर्वांना पुरस्कार दिला, त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार, माझं नाव कविता गायके. मी मनोमानसी संस्थेमध्ये आरोग्य विभागावर काम करते. मी एक आरोग्य सेविका आहे आणि माझी संस्था आहे साई रुग्ण सेवा केंद्र. मी मेघाताईंच्या कार्याला सलाम करते की त्या खचलेल्या मनाला उभारी देतात, थकलेल्या हाताला हात देऊन त्यांना उभं करतात आणि त्यांना लढण्याची एक शक्ती देतात. या पुरस्कारातनं हरलेल्या व्यक्तींना एक नवीन उमेद मिळते आणि त्या पुढे जिद्दीने काम करायला तयार होतात. मेघाताईंचे कार्य सांगता येणार नाही इतके मोठे आहे, पण थोडक्यात त्यांना सॅल्यूट. सर्व स्त्री शक्तींचा सन्मान केल्याबद्दल मेघाताईंचे खूप खूप आभार. थँक्यू ऑल ऑफ यू. न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी अश्विनी पुरी, नाशिक.